या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर, पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदा शाह मदार चौक सोलापूर। शहरातील मार्केट यार्ड जवळील शेळगी पुलावर शुक्रवारी पहाटे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसचा ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला। या दुर्घटनेत 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत। जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक 31 जुलै पहाटेच्या सुमारास एसटी बस क्रमांक MH14LB 0380 ही मार्केट यार्ड परिसरातील शेळगी पुलावरून जात असताना समोर असलेल्या ट्रकला क्रमांक MH13AX 3949 पाठीमागून जोरदार धडकली। धडक इतकी भीषण होती की बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला। अपघातानंतर घटनास्थळी प्रवाशांच्या सामानाची मोठी पडझड झाली होती। या अपघातात दादाराव भालचंद्र बनसोडे वय 43 राहा चिवरी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव आणि नागूबाई राम रेवगे वय 48 राहा अणदूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव यांचा जागीच मृत्यू झाला। अपघातात रामचंद्र प्रभाकर देवघे 57 अणदूर, विकास प्रकाश पाटील 32 आळंद जिल्हा गुलबर्गा, माणिक नागप्पा वायचळ 54 तांदुळवाडी तालुका दक्षिण सोलापूर, रामलिंग ब्रह्मानंद कापसे 40 धाराशिव, अभिषेक दीपक चव्हाण 25 उमरगा, अनिकेत सुभाष राठोड 30 सातारा, अभिजित अरुण चव्हाण 44 नळदुर्ग, नागोराव किस्तू तोडसांग 37 किणवर जिल्हा परभणी, अनुराधा अर्जुन चव्हाण 60 तुळजापूर आणि तुळसीदास मनोहर पाचंगे 49 गुंजोटी तालुका उमरगा हे जखमी झाले आहेत। सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अपघाताची माहिती मिळताच सोलापूर पोलीस, वाहतूक पोलीस तसेच फोरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।